नमस्कार सख्यांनो. स्वानंद महिला संस्थेच्या सर्व सख्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम मी संयोजकांना धन्यवाद देईन की त्यांनी अतिशय योग्य वेळी योग्य विषयावर आणि त्यातही योग्य विचार करू शकणाऱ्या महिलांशी संवाद साधण्याची मला संधी दिली. आपल्या कार्यक्रमाच्या मर्यादांमुळे जरी हा संवाद एकतर्फी वाटत असला तरी तुमच्या सगळ्या शंका, मनातले सगळे प्रश्न आवर्जून मांडा. चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता आणि त्याला मी यथावकाश उत्तर नक्की देईन. प्रत्येक गोष्टीचं उत्तर असेलच असं नाही, पण मी ते शोधायचा प्रयत्न करेन आणि त्यानिमित्तानं हा संवाद वाढत राहील. उन्हाळ्याची काहिली शांत करणारा पावसाचा शिडकावा झाला की वठलेल्या आणि वाळलेल्या झाडांवर हिरवं स्वप्न खुलायला लागतं. श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळाची जशी चाहूल लागते तसं निरनिराळ्या व्रतवैकल्यांचं स्मरण आपल्याला व्हायला लागतं. चातुर्मासामध्ये अनेक जण वेगवेगळ्या व्रतांचं आचरण करतात. सण समारंभ उत्सव या सगळ्याला उधाण आलेलं असतं. यावर्षी लॉकडाऊनच्या काळामुळे या सगळ्या जीवनचक्राला थोडीशी खीळ बसली आहे. नवीन काहीतरी करण्याची, नव्यानं काहीतरी करण्याची संधी गेले 3-3.5 महिने आपण सगळेजण अनुभवतोय. त्यामुळे यावर्षीचे सण समारंभ उत्सव हे सगळं खूप वेगळ्या स्वरूपात असणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजचा आपला संवाद खूप महत्त्वाचा ठरणार आहे. अशासाठी की काहीतरी वेगळं करण्यासाठी तुमच्या विचारांना चालना मिळेल. सण समारंभ उत्सव हे सगळं करायचं तर आहे, कारण तो मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग तो करत असताना आपण कशा पद्धतीनं केलं असताना त्यात नाविन्य येईल आणि जुन्यातलं चांगलं जे काही आहे ते सगळं जपलं जाईल, याचा विचार आज आपण करणार आहोत. व्रताचरण हे अनेक वेळा अनेक घरांमध्ये जुन्या नव्या पिढीतल्या संघर्षाचं कारण असतं. कारण नवीन पिढीला जुन्या पिढीच्या पद्धतीनं व्रतवैकल्य सांभाळणं जपणं हे काही शक्य नसतं, ते जमत नाही. अनेक वेळा तर असं होतं की त्यांच्या तर्कशुद्ध विचारसरणीला ती व्रत पटतच नसतात आणि म्हणून ती केली जात नाही. मग संघर्ष अटाळे. काही जण हे सगळं पूर्ण धुडकावून लावतात आणि आम्ही काहीच व्रत करणार नाहीत असं म्हणून टाकतात. काही जण काय करतात तर सवय आहे म्हणून करत राहतात. आता अनेक प्रकारच्या उपास तापासांचं नेहमी असं होतं की उपासाचा शरीराला त्रास होतो हे मान्य असून सुद्धा आधीच्या पिढीचे लोक, म्हणजे माझ्या घरातल्या माझ्या आई, मावशी, काकू, हे लोक सवय म्हणून उपास करतात आणि अनेक वेळा त्यांना पटत असतं की या उपासाचा मला त्रास होणार आहे. उपासासाठी आपण जे काही पदार्थ खातो त्याविषयीची आपल्याला पूर्ण माहिती असते की त्या आरोग्याला कसे घातक आहेत, पण तरीही ती सवय आहे म्हणून आपण उपास करतो. काही जण काय करतात तर ते म्हणतात व्रतवैकल्यांच्या बाबतीमध्ये केल्यामुळे नुकसान नाही ना होणार काही, मग करून टाकू म्हणून काही जण करतात. पण काही जण काय म्हणतात की हे सगळं जर पटतच नाही तरीही करत राहायचं, कारण दमदार पर्याय उपलब्ध नाही. आम्हाला उपासना करावीशी वाटते, आम्हाला व्रत करावंसं वाटतं, त्यातला चांगला भाग आम्हाला कळतो, पण त्याला दमदार पर्याय नसल्यामुळे आम्ही आधीचं जे काही आहे ते करत राहतो. मला असं वाटतं की हा दमदार पर्याय कुणी द्यायचा आणि तो कुणीतरी द्यायची आपण वाट का बघायची. आणि म्हणून त्यातनं ही कल्पना डोक्यात आली की हा दमदार पर्याय ज्याचा त्यांनीच तयार केला तर. कारण समजा मी माझ्या मनात आलेले 4 पर्याय आपल्याला सांगितले, तरी प्रत्येकाच्या घरातल्या मर्यादा वेगळ्या, प्रत्येकाच्या घरातली रचना वेगळी, प्रत्येकाचं कामाचं स्वरूप वेगळं. त्यामुळे मी सांगितलेला पर्याय तुम्हाला बसेल असं नाही. त्यामुळे
आपण रेडीमेड कपडे घेण्याऐवजी काय करतो अनेकदा, तर आपल्या मापाचे शिवून घेतो. म्हणजे काय करतो, ते डिझाईन करून घेतो. आणि तसंही सध्या डिझायनर गोष्टींचा ट्रेंड आहेच. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सगळं डिझायनर हवं असतं. कारण माझ्याचकडे असलेला ड्रेस तसाच्या तसा दुसऱ्या कुणाकडे असला तर मग काही मजा नाही, मग ते काही युनिक राहत नाही. कारण आपल्या प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाला मिळालेल्या गोष्टी सगळं युनिक असतं. मग आपलं व्रत का युनिक नको? तर या सगळ्याचा विचार करता असं लक्षात आलं की ज्यानं त्यांना आपलंच व्रत डिझाईन करावं आणि आपलं डिझाईन केलेलं व्रत प्रत्येकाने अनुसरावं. ते त्याच्या सोयीनं केलेलं असेल. शिवाय हे व्रत आपण आपल्या घरच्यांच्या सोयीचाही विचार करून ठरवू शकतो. मग हे डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी लागणार आहेत. पहिलं म्हणजे मुळामध्ये काही संकल्पनांची माहिती घ्यायला लागणार आहे की व्रत काय आहेत, कशासाठी आहेत. त्याचा मूळ गोष्ट कळली की आपल्याला ते सोडवणं खूप सोपं जाणार. दुसरं काय लागणार, तर कल्पकता आणि हौस. अहो, तिला तर काही तोटाच नसतो. कारण जगातलं सगळं सर्जन, सगळं नवीन घडवण्याची ताकद ज्या स्त्रीमध्ये देवाने घालून पाठवली आहे, त्या स्त्रियांच्या गटाशी मी बोलतीये. मग कल्पकतेला काय कमी असणार? आणि तिसरं म्हणजे नवीन काहीतरी करण्याची हौस. तुमच्या स्वानंद संस्थेविषयी जेव्हा मला कळलं आणि इथं आधी ज्यांनी कार्यक्रम केला त्यांच्याशी बोलणं झालं, तेव्हा कळलं की तुमच्यासारखा उत्तम प्रतिसाद देणाऱ्या स्त्रिया त्यांना अनेक मंडळांमध्ये भेटल्या नव्हत्या. त्यामुळे मी ठरवलं की ही सगळी डिझायनर व्रतं आणि ही कल्पना तुमच्याच पुढे मांडायची. कारण मला खात्री आहे की हौस तुमच्याकडे नक्कीच आहे, कल्पकता आहे, नवीन काहीतरी करून पाहायची इच्छा आहे. आणि मग जर काही प्राथमिक माहिती मी तुम्हाला सांगितली तर किती बहार येईल. एक छोटीशी गोष्ट या निमित्ताने सांगते. खूपदा काय होतं की आपण एखाद्या गोष्ट सोडवण्याकरता, एखादी समस्या सोडवण्याकरता प्रयत्न तर करत असतो, पण आपल्याला नेमकं कशी कोंडी फोडायची, कसं त्या समस्येच्या मुळाशी जायचं हेच कळत नाही. एकदा एका क्रिएटिव्हिटीवरती वर्कशॉप घेणाऱ्या माणसाने त्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना सांगितलं की कसा क्रिएटिव्हली विचार करा, वेगवेगळ्या मार्गांचा कसा अवलंब करा, की तुम्ही नेहमीच जी गोष्ट करताय ती तशीच करत राहिलात तर तुम्हाला तसाच रिझल्ट मिळेल. मग काहीतरी वेगळं करा, मग छोट्या छोट्या गोष्टीतही करा. मग समजा एखाद दिवशी तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही रोज उठता, ब्रश करता, आवरता, चहा घेता. एखाद दिवशीचा चहा घराच्या दारात बसून घ्या, जरा काहीतरी वेगळं घडेल. मग हळूहळू तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही करत असलेल्या गोष्टीत कसा वेगळेपणा आणा आणि त्यामुळे आयुष्य कसं रंजक होईल, हा त्याचा मुद्दा होता. त्यांनी सगळं सांगितलं. मग म्हणाला की जगात अशी कुठलीच समस्या नाही की जी अशी कल्पकतेने सोडवली तर सुटणार नाही. आहे कोणाकडे कुठली समस्या तर तुम्ही मला सांगा, आपण ती सोडवू. एका स्त्रीनं हात वर केला. त्याने विचारलं की बाई, काय समस्या आहे तुमची? तर ती म्हणाली की तुम्हाला मी चॅलेंज म्हणून माझी समस्या सांगते, कारण माझी समस्या सोडवणं शक्यच नाही. ती म्हणाली, अहो, गेले 2 वर्ष मी या गोष्टीसाठी प्रयत्न करते आणि समस्या सुटतच नाही आहे. खूपदा आपलंही असंच होतं, कारण आपल्याला वाटतं की माझी समस्या इतकी युनिक आहे की ती दुसरं कोणी सोडवूच शकणार नाही. मग असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा समस्येच्या मुळाशी जाणं फार अवघड होऊन बसतं. त्या बाईनं समस्या काय आहे असं विचारल्यावर समस्या सांगितली. ती म्हणाली, माझी समस्या अशी आहे की माझा मुलगा अंड खात नाही. तो म्हणाला, ही काही समस्या आहे? त्यावर बाईंनी सांगितलं की अहो, तो स्पोर्ट्समध्ये आहे. आता स्पोर्ट्समध्ये त्याचं करिअर जर व्हायचं असेल तर त्याच्या प्रशिक्षकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या करायला हव्या. आणि त्यांनी मला सांगितलं कमीत कमी दिवसाकाठी त्याच्या पोटामध्ये 3 ते 4 अंडी गेली पाहिजेत. तुम्हाला सांगते, 2 वर्षामध्ये मी 1 ना 2 असंख्य प्रकार अंड्याचे करून पाहिले. म्हणजे वेगळा पदार्थ कळला की तो सगळ्यात पहिल्यांदा मी करते आणि त्याला खायला देते. पण
हा मुलगा अंड्याला तोंड लावत नाही, पानात वाढूनच घेत नाही. आणि आता मात्र मी इतकी थकली आहे की माझ्या आयुष्यातला हा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ही एक मोठी समस्या झाली आहे की मुलाला अंड कसं खायला घालू. जो कोणी ते प्रशिक्षण कंडक्ट करत होता, ते लेक्चर घेत होता, तो माणूस म्हणाला की बाई, मला साधारण तुमच्या समस्येचा अंदाज आला आहे आणि मला आता मी विचारतो त्या 1-2 प्रश्नांची उत्तरं द्या. तुमचं तुम्हालाच कळेल की समस्येचं मूळ वेगळीकडे आहे आणि तुम्ही मात्र अंड्याच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज करण्यात वेळ घालवताय आणि ते करत बसताय. समस्येचं मूळ काय आहे सांगू? आता मला सांगा, तुम्हाला तुमच्या मुलाला अंड का खायला घालायचंय? त्यावरती म्हणाली, म्हणजे काय की अहो ते पौष्टिक आहे, ते पौष्टिक आहे, त्याच्या शरीरासाठी गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी ते खायचं. त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितलंय. तो म्हणाला, प्रशिक्षकांनी सांगितलंय हे अगदी बरोबर आहे, अंड पौष्टिक आहे हेही बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये कुठलं पोषण मूल्य आहे? त्यावरती ती बाई म्हणाली की प्रोटीन्स असतात अंड्यामध्ये, मला माहिती आहे. मग त्यांनी उकल करून सांगितलं की लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला मुलाच्या पोटामध्ये प्रोटीन्स जाणं गरजेचं आहे, कारण खेळणाऱ्या मुलाच्या शरीराला ती आवश्यक आहे. मग ती याच माध्यमातून अंडच खायला घालून जातील असं नाही. त्याला जर ते आवडत नसेल तर त्याच्या पोटात प्रोटीन घालण्यासाठीचे वेगळे वेगळे मार्ग असे तुम्ही शोधा. मग आता तुमचा शोध थोडा बदला आणि अंड्याच्या वेगळ्या रेसिपी शोधण्यापेक्षा प्रोटीन कशा कशात असतं हे शोधायला लागा. मला ही गोष्ट फार आवडली. मला असं वाटलं की खूपदा आपलं असंच होतं की ही व्रतवैकल्य करत असताना अस्वस्थता असते की अरे हे काही या काळाला लागू पडत नाही, दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे केल्याने काही नुकसान नाही ना, करूया. आणि म्हणून अनेक वेळा आपल्याला न समजणाऱ्या, न पटणाऱ्या अनेक गोष्टी करत राहतो. सख्यांनो, आपण ज्या दमदार पर्यायाविषयी बोलत होतो, तो दमदार पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी काय आवश्यक आहे? तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या सगळ्या व्रतवैकल्यांच्या मुळाशी असणारी संकल्पना माहिती हवी. त्या अनुषंगानं येणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती हव्यात. त्याशिवाय आपल्याला हौस हवी, कल्पकता हवी, काहीतरी नवीन करायची इच्छा हवी. आता सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या व्रतवैकल्यांच्या मुळाशी असणाऱ्या काही संकल्पना समजून घेऊ. त्यातली पहिली संकल्पना आहे धर्म. धर्म म्हणजे काय? तर अगदी सोप्या साध्या भाषेत समजून घ्यायचं तर धर्म म्हणजे उपासना पद्धती. धर्म शब्दाचा इंग्रजीत अनुवाद करताना सामान्यपणे आपण रिलिजन असा शब्द सरधोपटपणे वापरतो, पण त्याच्यासाठी आणखीन 2 चांगले शब्द आहेत. ते म्हणजे बिलीफ सिस्टीम आणि फेथ. सर्व धर्मांना या व्याख्येमध्ये बसवता येतं. धर्म या शब्दाची व्याख्या करताना यद धारयति स धर्म असं म्हटलंय, म्हणजे जो समाजाची धारणा करतो. धर्म शब्दाच्या वेगवेगळ्या कर्तव्यापासून अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या कडे नेणाऱ्या व्याख्या झाल्या, पण त्यातली उपासना पद्धती ही व्याख्या आता आपण आजच्या आपल्या विषयापुरती मर्यादित ठेवूया. तर धर्म ही जशी एक गोष्ट आहे, तशीच युगधर्म ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या पौराणिक वाङ्मयामध्ये आवर्जून उल्लेख केलेली आहे. स्मृती ज्याला आपण म्हणतो की माणसाच्या आचार विचाराचे, आहार विहाराचे वेगळ्या वेगळे नियम सांगणाऱ्या ज्या गोष्टी सांगणारी जे ग्रंथ, त्या ग्रंथांमध्ये या युगधर्माच्या कल्पनेचा वारंवार उल्लेख येतो. युगधर्म म्हणजे काय? तर युगानुसार बदलत जाणारा धर्म. पुराणांनी अशी कल्पना केली आहे की आपल्याकडे 4 युग आहेत आणि आत्ताचं जे युग आहे ते कलियुग आहे. 4 युग कुठली? तर कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. युगधर्म कल्पना अशी आहे की या प्रत्येक युगामध्ये धर्म बदलत जातो
आणि बदलत जातो म्हणजे कसा, तर त्याच्यामधली ताकद कमी कमी होत जाते, त्याचा ऱ्हास होत जातो, तो कमी पॉवरफुल होतो. पहिल्या म्हणजे कृतयुगामध्ये धर्माला 4 पाय होते अशी कल्पना आहे, आणि त्याच्यानंतरच्या त्रेतायुगामध्ये त्याला 3च पाय राहिले. त्यानंतरच्या द्वापर युगात तो 2च पायांवर होता, आणि आता कलियुगात तर त्याला 1च पाय राहिलाय. तात्पर्य, धर्म ही कधीही न बदलणारी कल्पनाच नाहीये, ती सातत्याने बदलणारी आहे. आद्ये कृतयुगे धर्मश्चतुष्पादः प्रकीर्तितः, त्रेतायुगे त्रिपादस्य, द्वापरौ द्विपादौ द्वापरे स्थितः, त्रिपादहीनस्तिष्ठेत्तु सत्तामात्रेण तिष्ठति. कलियुगामध्ये तो एका पायावर उभा आहे. आणि म्हणूनच तुमच्या लक्षात येत असेल की धर्माचरणाविषयी पूर्वीच्या लोकांची कल्पना ही खूप वेगळी होती. आपण मगाशी म्हटलं की जुन्या नव्या पिढीतल्या संघर्षाचं कारण बऱ्याचदा धार्मिक आचरण असतं, आणि त्याला आपल्याला पर्याय द्यायचा आहे. त्यावेळी ही गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे की धर्म हे दिक्काल निरपेक्ष असणारी गोष्टच नाही. इरावतीबाई कर्वेंनी धर्माविषयीच्या त्यांच्या विवेचनामध्ये हा मुद्दा मांडलाय, आणि त्या म्हणतात की कुठलाही धर्म हा दिक्काल निरपेक्ष नसतो, तो बदलत जातो, त्यात बदल हा अपरिहार्य आहे. आणि म्हणून आपल्या संतांनीही आपल्याला वेळोवेळी हेच सांगितलं की जुन्या काळामध्ये करायच्या गोष्टी वेगळ्या होत्या. असा एक प्रसिद्ध श्लोक आहे की ध्यायन कृते यजनयज्ञौ स्त्रेतायां द्वापरेर्चयन यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम. म्हणजे काय तर कृतयुगामध्ये ध्यानधारणा केल्याने, द्वापर युगामध्ये यज्ञयागादी केल्याने, माफ करा, कृतयुगामध्ये ध्यानधारणा केल्याने, ध्यायन कृते यजनयज्ञौ स्त्रेतायाम, त्रेतायुगामध्ये यज्ञयागादी केल्याने, द्वापर युगामध्ये पूजन अर्चन केल्याने जे काही पुण्य मिळत होतं, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टी असाइन केल्या आहेत, आणि ते केल्याने जे पुण्य मिळत होतं तेवढंच पुण्य कलौ संकीर्त्य केशवम, कलियुगामध्ये फक्त देवाचं नामस्मरण केल्याने मिळणार आहे. आणि म्हणून संतांनी या सगळ्या गोष्टींचं सुलभीकरण केलं आणि सांगितलं की कलियुगामध्ये पासिकसाठी मार्क जे लागणार आहेत ते फक्त नामस्मरणानेच मिळणार आहेत, तुम्हाला अन्य काही करण्याची गरजच नाही आहे. मला वाटतं हाच संदेश सर्व इतर धर्मांमध्येही असावा. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये, बौद्ध आणि जैन हे तर हिंदू धर्माचेच उपधर्म आहेत, त्यातूनच जन्माला आलेले आहेत. या सगळ्या धर्मांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे जपमाळ. प्रत्येक धर्मामध्ये जपमाळेचा वापर आहे, म्हणजे देवाचं नाव परत परत घेणं ही संकल्पना सगळीकडे आहे. धर्मानुसार त्या जपमाळेबरोबर काय म्हणायचं हे बदलतं. जसं हिंदू धर्मियांमध्ये 108 मण्यांची जपमाळ ही सामान्यपणे वापरली जाते. देवता बदलली की त्या जपमाळेचे मण्यांची संख्यासुद्धा बदलते. धर्म बदलला की जपमाळेच्या मण्यांची संख्या बदलते. 33च्या पट्टीत काही प्रार्थना काही धर्मांमध्ये म्हटल्या जातात. प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हटल्या जातात. देवाची इतकी इतकी नावं म्हटली जातात. 76 मण्यांची संख्या काही धर्मांमध्ये वापरली जाते. त्यामुळे पण जपमाळ, गोष्ट वारंवार म्हणणं, देवाचं नाव घेणं ही गोष्ट कॉमन आहे. मण्यांची संख्या, मण्यांचं मटेरियल हे उपास्य देवतेनुसार बदलतं. हिंदू धर्मामध्ये सुद्धा जवळपास 12 ते 15 प्रकारच्या जपमाळा सांगितल्यात की स्फटिकाची माळ कधी वापरायची, कमळाच्या बियांपासून बनवलेली माळ कधी वापरायची, किंवा तुळशीची माळ जी सामान्यपणे वापरली जाते, रुद्राक्षाची माळ कधी वापरायची. तात्पर्य काय तर नामस्मरण हा अत्यंत सोपा साधा उपाय कलियुगासाठी सर्व संतांनी आणि शास्त्रवेत्यांनी सांगितलंय. मग ही व्रतवैकल्य आणि त्याचं धर्माशी असणारं घनिष्ठ नातं काय, तर माणसाला साजरं करायला आवडतं, आयुष्याचा महोत्सव करायला आवडतो,
निसर्गात घडणाऱ्या घटनांचा माणसाच्या आयुष्यावर परिणाम हा होतच असतो. तो सणांच्या माध्यमातून साजरा करायला त्याला आवडतो, तो आनंद वाटून घ्यायला आवडतो आणि त्यातनं निर्मिती झालेले असे हे सण आहेत. व्रत आली कुठनं? तर ही व्रत म्हणजे उपासनेचाच एक भाग आहे, धर्माचरणाचाच एक भाग आहे. पण ही सगळी व्रत सामान्यपणे 3 गटात विभागलेली असतात, 3 गोष्टींमध्ये विभागलेली असतात, 3 टप्पे या व्रतांचे असतात. ते समजून आपण घेणारच आहोत. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, जी महत्त्वाची संकल्पना आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे संस्कृती. संस्कृती म्हणजे काय? तर स्थलकालानुसार बदलणारे समाजाचे नियम. आणि म्हणून संस्कृती हा शब्द आपण खूप वेळा खूप सैल पद्धतीने वापरतो. आपण खाद्य संस्कृती पण म्हणतो किंवा आपण कला संस्कृती म्हणतो, वाङ्मय संस्कृती म्हणतो. म्हणजे काय? तर एखाद्या समाजाची देशकाल विशिष्ट जगण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, त्याला आपण ती विदर्भ संस्कृती. म्हणजे काय? तर विदर्भातल्या लोकांची जेवणाखाण्याची, राहण्याची जी पद्धत, तिला आपण संस्कृती म्हणतो. तर मानवी संस्कृती ही इतर प्राण्यांच्या संस्कृतींपासून कशी वेगळी आहे? तर त्याची 2 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे संचय आणि दुसरं म्हणजे संक्रमण. कुठलाही किडा, मुंगी, प्राणी आपल्या पुढच्या पिढीसाठी काही साठवून ठेवताना कधी दिसतो तुम्हाला? कधीच नाही. पण माणूस ठेवतो. एक घर झालं तर दुसरं घेऊन ठेवतो माझ्या मुलासाठी म्हणून. त्यामुळे संचय हे मानवी संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि ते सर्व प्रकारच्या व्रतवैकल्यांमध्येही प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसतं. दुसरं काय? तर मानवी संस्कृतीचं दुसरं वैशिष्ट्य आहे संक्रमण. आधीची पिढी जे शिकली, तिने जे ज्ञान संपादन केलं, ते ज्ञान पुढच्या पिढीला संक्रमित केलं जातं. चिमण्या वर्षानुवर्ष घरटी बांधतायत, पण ती विशिष्ट प्रकारची, विशिष्ट मटेरियलची अशीच असतात. मधमाशीच्या घरट्यात अनेको वर्षांमध्ये काही फार बदल झालेला नाही आहे. पण कल्पना करा, माणसाच्या घरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये किती बदल झाला आहे. आपण नव्याने हौसेने आपलं घर डिझाईन करून घेतो, बांधून घेतो आणि एक साधारणपणे 5-7 वर्षामध्ये आपण जर कुणाकडे वास्तुशांतीला गेलो तर ते नवीन घर आणि त्यातल्या नवीन पद्धती बघितल्यानंतर तसं नवीनच असणारं आपलं घरही आपल्याला जुनं वाटायला लागतं. कारण सातत्याने नवीन काहीतरी इथे येत आहे, जे कुठल्याही इतर प्राण्यांच्या संस्कृतीमध्ये नाही. त्यामुळे संचय आणि संक्रमण ही मानवी संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. संस्कृतीमध्ये कायम टिकणारं असं काहीच नसतं. कारण नाही तर ती संस्कृती म्हणजे एक सडक्या पाण्याच्या डबक्यासारखी होऊन जाईल. सातत्याने पुढे जाणं, सातत्याने प्रवाहित असणं आणि सातत्याने बदल हेच संस्कृतीचं स्वरूप आहे. एक साधी गोष्ट बघा की काही वर्षांपूर्वी, काही म्हणजे अगदी फार मागं जायची गरज नाही, आपण सगळेजण लहान असतानाची गोष्ट बघा. आपल्या घरात आपली आई करत असलेले जे काही पदार्थ आहेत ते काय होते आणि आज आपण आपल्या मुलांना आवर्जून करून खिलवतो असे पदार्थ काय आहेत? हे काय आहे? हे कशातनं आलं? तर वेगवेगळ्या जगाच्या टोकावरची माणसं जशी जशी एकमेकांच्या संपर्कात येतात तसं प्रत्येकाचं जग समृद्ध होत जातं. कधीतरी दक्षिणेकडचा प्रकार म्हणून माझ्या लहानपणी घरामध्ये इडली केली जात होती. आता इडली पात्र हे तुमच्या माझ्या घरातली बेसिक गोष्ट झाली आहे. एका दृष्टीने माणसं एकमेकांच्या इतकी जवळ येत आहेत, ही किती चांगली गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी हा नॉर्थ इंडियन प्रकार आहे असं आपण ज्या प्रकाराला म्हणत होतो, तो आज कुठंही भारतात राहिलो तरी तुमच्या माझ्या घरातला रोज होणारा पदार्थ झाला आहे. त्यामुळे भारतातल्या इतर प्रांतांपुरतंच फक्त हे एकत्र येणं सीमित नसून हे सगळं एकत्र येणं देशादेशांपर्यंतही जवळ गेलेलं आहे. इटालियन पदार्थ सकाळी आपल्या घरात होतो, संध्याकाळी थायलंडचा एखादा पदार्थ केला जातो. जग जवळ येण्यानं, संस्कृती
मध्ये होणारं आदानप्रदान, संस्कृतीमध्ये होणारं संक्रमण, यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि या सगळ्याचा परिणाम हा व्रतवैकल्यांवर होणार आहे. आपण असं म्हटलं की काही प्राथमिक गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आपल्याला व्रतवैकल्यांविषयी जाणून घेणं जास्त सोपं होईल. त्यासाठी आपण ही माहिती घेतली. धर्म म्हणजे काय हे आपण पाहिलं, संस्कृती म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहिलं, आणि युगधर्म म्हणजे काय. या सगळ्याचा एकत्रितपणे आपल्या एवढं लक्षात येईल की व्रतवैकल्य करण्याच्या मागं काहीतरी अत्यंत मूलभूत बेसिक असं तत्व आहे, आणि ते तत्व म्हणजे मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी. कारण धर्म माणसाने का निर्माण केला, तर त्याला त्या शक्तींपासून काहीतरी हवं होतं, त्याला ज्या गोष्टीपासून काहीतरी हवं होतं त्या गोष्टीची त्यांनी आराधना केली. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य, समाधान आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होणं यासाठी माणसं व्रतवैकल्य करतात. माणसाच्या गरजा ह्या दिवसेंदिवस बदलत चालल्या आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जशा गरजा बदलत आहेत तसंच त्या गरजा पूर्ण करणारी व्रतही बदलायला हवी. एक छोटंसं उदाहरण सांगते. श्रावणातल्या शुक्रवारी एक व्रत हमखास केलं जायचं. आमच्या घरामध्ये ते केलं जायचं, तुमच्याही घरात केलं जात असेल. जिवतीची पूजा केली जायची, पुरण घातलं जायचं आणि घरातल्या मुलांना समोर बसवून सगळ्यांचं औक्षण केलं जायचं. आता आपलं मूल सुरक्षित असावं, सुखरूप असावं, आनंदी असावं, यशस्वी असावं, हे जे प्रत्येक आईच्या मनात असणारे भाव आहेत ते काही बदललेले नाही आहेत. जे माझ्या आजीला वाटत होतं तेच माझ्या आईलाही वाटत होतं, आणि तेच तुम्हाला आणि मलाही वाटतं. पण माझ्या आजीला औक्षण करण्यासाठी तिच्या घरातली तिची सगळी मुलं केव्हाही उपलब्ध असायची. माझ्या आईच्या बाबतीमध्ये थोडा बदल झाला. जे मूल अन्य कुठे शिकायला किंवा कुठे नाही ते मूल तिला उपलब्ध असायचं. आणि आता तुमच्या माझ्या बाबतीत हा बदल इतका झाला आहे की मुलं जगातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात असणार आणि त्यांच्या सुखरूप असण्याची इच्छा आई इथे राहून करणार. या गोष्टीमध्ये, या प्रसंगामध्ये हे व्रत करत असताना मी पुरण घालणं आणि मुलाला औक्षण करणं ह्या गोष्टी किती दुय्यम होऊन बसतात बघा, आणि तेही त्याच दिवशी. कारण मूल समोर उपलब्धच नसेल तर मी कसं औक्षण करणार. माझ्या मनातली भावना मुलापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं, आणि ते पोहोचवण्याचे आपल्या नशिबाने विविध मार्ग उपलब्ध झाले. तात्पर्य, ज्या पद्धतीनं जिवतीचं श्रावणातल्या शुक्रवारचं व्रत माझी आजी करत होती तसं माझ्या आईलाही करता आलं नाही, आणि जसं माझी आई करत होती तसं मलाही करता येणार नाही. हा बदल अपरिहार्य आहे. संस्कृती, युगधर्म, धर्म या सर्व प्राथमिक कल्पना समजून घेतल्यानंतर आपल्या हे लक्षात आलं आहे की ही सगळी व्रत मानसिक स्वास्थ्यासाठी, समाधानासाठी आणि इच्छित गोष्टीच्या प्राप्तीसाठी आहेत. मग हे सगळं मिळवत असताना ही व्रत आपण आपल्या पद्धतीनं कशी करू शकतो याविषयीची आणखीन थोडी सखोल माहिती आता आपण पाहूया. आपण पाहिलं की माणसाच्या गरजा जशा बदलत गेल्या तसं त्याच्या समोर असणाऱ्या समस्याही बदलत गेल्या. माणसाच्या गरजा बदलल्या म्हणून त्याच्या उपास्य दैवता बदलल्या, आणि ही गोष्ट आपल्याला फार जुन्या काळापासून दिसते. वैदिक वाङ्मयामध्ये ज्या देवतांना अनन्यसाधारण महत्त्व होतं, जसं विष्णू, अग्नी, इंद्र, पर्जन्य, या देवतांची पूजा वैदिक वाङ्मयामध्ये केलेली आढळते, या देवतांची स्तुती केलेली आढळते. पण नंतरच्या वाङ्मयामध्ये लक्ष्मी, गणपती या सगळ्या देवतांना महत्त्व प्राप्त झालं. रुद्र ही देवता वैदिक वाङ्मयात आहे, पण त्याचं शंकर हे स्वरूप, शिव हे स्वरूप, ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन देव, एकाने सृष्टी निर्माण केली, एकाने तिचं रक्षण केलं, ही सगळी संकल्पना पुराणांमध्ये आली. त्यामुळे माणसाच्या गरजा जशा बदलल्या तसं माणसाची उपास्य दैवत बदलले.
आजकालही आपण पाहतो की नवीन व्रत डिझाईन करताना आपल्याला ही गोष्टीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे की माणसाला जशी उपास्य दैवत बदलली तसं त्याला ज्याच्यापासून भीती आहे अशाही गोष्टी बदलल्या. आपली खरी भीती काय आहे बघा. तर तुमच्या माझ्या आयुष्यात आज असणारी भीती काय, तर आपल्याला हृदयरोग, मधुमेह हे होऊ नये याच्यासाठी काय करता येईल. आणि आता नव्याने आलेला हा कोरोनासारखा रोग हा होऊ नये म्हणून काय करता येईल, ही एक मोठी विवंचना आहे. खरं सांगू सख्यांनो, या वर्षीचे सणवार आपल्याला नव्यानं साजरे करत असताना खूप विचार करायला लागणार आहे. पण त्याचबरोबर खूप नवीन काहीतरी करण्याचं आव्हानही, ती संधीही आपल्याला मिळणार आहे की सगळे सुरक्षिततेचे नियम आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्नेहीजनांसाठी पाळून सुद्धा आपण ही व्रत कशी करू शकतो, हे खूप चॅलेंजिंग असणार आहे. सणवार तर साजरे करायचे, कारण आयुष्यात एक रंजकता आणणारी, आयुष्य जगावंसं वाटावं असं करणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे हे करत असताना आपण काय नवीन करू शकतो याचा विचार करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपली भीती बदलली आहे. आपल्याला कशाची भीती आहे, तर आपल्याला हृदयरोगाची भीती आहे, आपल्याला मधुमेहाची भीती आहे. आणि हे आपल्या मागं लागू नये म्हणून काही व्रत करता येईल का, असं आपल्याला आता बघायचं आहे. सामान्यपणे असं दिसतं की कुठल्याही व्रताचे 3 भाग असतात. 3 भाग कुठले, तर कुठल्या तरी देवतेचं पूजन, काहीतरी गोष्ट आवर्जून करायची आणि काहीतरी गोष्ट आवर्जून टाळायची. म्हणजे आता असं बघा की एखादी व्यक्ती सोमवारचं व्रत करत असेल तर ती काय करेल, 16 सोमवारचं व्रत करताय कोणतरी, तर ती काय करेल, तर ती शंकराची पूजा करेल, पांढरं वस्त्र आवर्जून घालेल, जे आवर्जून काहीतरी करायची गोष्ट असते, आणि आवर्जून काहीतरी टाळायचं असतं. मग ती काय टाळेल, तर ती काही विशिष्ट पदार्थ खाणं टाळेल. म्हणजे व्रत करायचं म्हणजे काही एखाद्या देवतेचं पूजन, एखादी गोष्ट आवर्जून करणं आणि एखादी गोष्ट आवर्जून न करणं. हा फॉर्मॅट जर आपण डोक्यात ठेवला तर त्यानुसार आपण आपली आपली व्रत डिझाईन करू शकतो. आता नवरात्राच्या काळामध्ये आपण ज्या देवतांची पूजा करतो, ज्या देवीच्या रूपांची पूजा करतो, त्यामध्ये अष्टलक्ष्मी हे रूप आपल्याला, अष्टलक्ष्मी 8 दिवसाची, 9 दिवसाची देवीची विविध रूपं आणि त्या रूपांमधनं आपल्याला काय काय मिळतं, हा गेल्या काही वर्षामध्ये खूप नव्याने लोकांना लक्षात आल्या आहेत गोष्टी, या आवर्जून मांडल्या जात आहेत की देवीचं हे रूप आहे या दिवशी. तर नवरात्र साजऱ्या करायच्या नव्या पद्धतीविषयी पण मला थोडंसं बोलावं असं वाटतं. त्यातला एक मुद्दा असा आहे की देवीची रूपं तीच आहेत, फक्त मला असं वाटतं की देवीच्या त्या रूपाकडे आपल्याला जे मागायचं आहे ना, ते थोडंसं बदलणार आहे. त्यामुळे आपलं व्रत डिझाईन करताना देवीची पूजा आपण करणारच आहोत. सरस्वतीची पूजा करायचा जो दिवस आहे त्या दिवशी आपण सरस्वतीची उपासना करणारच आहोत. फक्त आपली प्रार्थना थोडीशी बदलेल, करायच्या गोष्टी थोड्याशा बदलतील आणि टाळायच्या गोष्टी त्याही थोड्याशा बदलतील. काय असतील त्या गोष्टी, आता एक उदाहरणादाखल आपण 1-2 व्रत पाहू. की सरस्वती पूजन जर करायचं असेल, सरस्वती ही विद्येची देवता, ती कलेची देवता. विद्या म्हणत असताना, ज्ञान म्हणत असताना, ज्ञान आणि माहिती यामध्ये खूप फरक आहे. आणि तो फरक आपल्याला कळावा ही त्या देवतेकडे आता प्रार्थना करायची आहे की मला आणि माझ्या मुलांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या घरातल्या सगळ्यांना माहिती मिळणं हे आता काही अवघड राहिलेलं नाही आहे. कुठल्याही विषयावरची माहिती आपल्या अगदी बोटाच्या टोकावर आहे. आपण गूगल केलं की आपल्याला सगळ्याची माहिती मिळते. पण माहिती जेव्हा आपण इंटरनलाइज करतो, माहिती जेव्हा आपण पचवतो आणि त्यावर आधारित काही गोष्ट करतो, तेव्हा तिचं रूपांतर जास्त परिपक्व आणि उपयुक्त अशा गोष्टीत होत असतं. ते होण्यासाठीचा जो विवेक आहे तो आपल्याला देवीकडे मागायचा आहे.
सरस्वती देवतेला सांगायचं की मला आणि माझ्या मुलांना हव्या त्या विषयावरचं ज्ञान मिळवण्याची ताकद दे आणि माहिती आणि ज्ञान यात फरक करायची ताकद दे. काय पाहायचं, काय मिळवायचं, काय शोधायचं याचा संयम मला राहू दे. ही मागणी आपली बदलणार आहे. आवर्जून करायच्या गोष्टी काय तर पूर्वीच्या काळी आईवडिलांनी मुलांकडे लक्ष ठेवत असताना किंवा मुलांच्या आचारविचारावर वागणुकीवर लक्ष ठेवत असताना करायच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आज तुम्हाला आणि मला करायच्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. कित्येक वेळा मुलं काय करतायत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पाण्यात उतरायला लागतं, आपल्याला त्यांच्या बरोबरीनं त्या गोष्टी शिकायला लागतात, करायला लागतात आणि मग काय चाललंय हे जाणून घ्यायला लागतं. त्यामुळे लक्षात घ्या, गरज बदलली आहे तशी आपली ही व्रतसुद्धा बदलणार आहेत, आपल्या प्रार्थनासुद्धा बदलणार आहेत. गजलक्ष्मी हे जे शक्ती देवतेचं रूप आहे, तिची प्रार्थना करत असताना पूर्वी कायम असं म्हटलं जायचं की हे देवी, गजलक्ष्मी म्हणजे काय तर घोडदळ, पायदळ जे काही लोकांकडे असायचं, चतुष्पाद प्राणी असायचे, त्या सगळ्या प्राण्यांची सुरक्षितता, मला भरपूर पशुधन दे, मला भरपूर प्राणी दे आणि तीच माझी संपत्ती आहे. ते प्राणी सुखरूप राहू देत आणि ते वाढू देत आणि त्यांचा मला उपयोग होऊ दे. आता प्रार्थना कशी बदलेल बघा. आता घोडदळ, पायदळ हे असलं काही नाही आहे आपल्याकडे. आपलं सैन्य कसलं आहे, आपली भिस्त कशावर आहे. आपण हत्ती मागणार नाही आहोत. आपण काय मागणार आहोत, आपल्या दारामध्ये आपण जो घेऊन ठेवलेला मर्सिडीजचा पांढरा हत्ती आहे ना, तो हत्ती जसा आलाय तसं त्याबरोबर तो काहीतरी आणखी घेऊन आलाय. ते काय घेऊन आलाय. आधी साधी कार असते, मग आपण जरा त्याच्यापेक्षा भारी कार घेतो, मग आपण त्याहीपेक्षा भारी घेतो, मग मर्सिडीज घेतो, BMW घेतो, पोर्शे घेतो, आणखीन कुठली तरी घेतो. ही जशी 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 चढती भाजणी आपली असते ना, जितकी महाग गाडी तितकं तिच्याबरोबर वेगाची शक्यता येते. की मी साधी माझी मारुती 800 असताना जास्तीत जास्त 80च्या स्पीडने जाऊ शकत असेल. मी पुढची गाडी घेतल्यावर माझा स्पीड 120 झाला आणि आता जर मी सगळ्यात चांगली कार घेतली, टेस्लाच घेतली, तर तिचा वेग कितीतरी जास्त असू शकतो. जसा वेग आला तसं अपघाताचं भय आलं. त्यामुळे आता मला सुरक्षितता कशापासून मागायची आहे तर माझ्याकडे वाहन आहे, ते वाहन मिळवण्यासाठी मी सन्मार्गाने मिळवलेला पैसाही आहे. आता काय हवंय तर त्या वाहनाची शक्यता जरी कितीही वेगाने जायची असली तरी त्याचा वेग नियंत्रणात ठेवण्याचं बुद्धीची क्षमता मागायची आहे. त्या वाहनाची गती मर्यादेत राहावी अशी इच्छा करायची आहे. कारण त्या वाढत्या गतीबरोबर अपघाताची शक्यता येणारे ती मला टाळायची असते. म्हणजे माणसाने देवाला केलेली, आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला केलेली प्रार्थना ही सुद्धा कशी बदलत जाते बघा. आपण पाहिलं की व्रताचे 3 मुख्य घटक, पहिलं म्हणजे पूजन, दुसरं म्हणजे काहीतरी आवर्जून करायचं आणि काहीतरी आवर्जून नाही करायचं. आता काहीतरी आवर्जून न करणं याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे उपवास. त्या उपवासाचा उल्लेख मी मगाशी केला. याविषयी आयुर्वेद काहीतरी वेगळं सांगतो. आयुर्वेदाच्या दृष्टीनं उपवास करायचा असेल तर काय खावं. वास्तविक पाहता ही सगळी माहिती वेगवेगळ्या प्रकारच्या मासिकांमध्ये, नियतकालिकांमध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्या सगळ्यांना खूप माहितीची झाली आहे. पण तरीही एखादा उपास आला की आपण तो त्याच पद्धतीनं करतो. बटाट्याचे पापड तळतो, साबुदाण्याचे वडे करतो आणि त्याचा व्हायचा तो परिणामही आपल्यावर होतो. उपवासाची आपल्याकडे पुराणांमध्ये सांगितलेली कल्पना काय आहे तर तिथे मन, बुद्धी आणि शरीर या तिन्हीच्या शुद्धतेसाठी उपवास आहे. आणि म्हणून तो उपवास म्हणजे जवळ बसणं. कुणाच्या जवळ बसणं तर देवतेच्या जवळ बसणं आणि चिंतन करणं. आता हे कितीही जरी आपल्याला माहिती असलं तरी प्रत्यक्षामध्ये हे आपल्याला शक्य आहे नक्कीच नाही. आपण जर एखाद दिवशी आज माझा उपवास आहे आणि म्हणून मी सकाळी उठून फक्त देवासमोर बसून राहणार आहे असं ठरवलं तर शक्य आहे का? जमणारच नाही आहे.
कारण आपल्यावर इतक्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत, इतक्या गोष्टींनी आपण बांधलेलो आहोत की आपल्याला ते शक्य नाही. दुसरी गोष्ट, असं बसायची तरी कुठं सवय आहे की फक्त बसायचं आणि देवाचं नाव घ्यायचं, तीही सवय नाही. आपले दैनंदिन व्यापताप असतात. मग अशा वेळी काय करू शकतो? तर आपण वेगळ्याच प्रकारचे उपवास करू शकतो की ज्यामध्ये आपल्या शरीराची शुद्धी होईल, कधी बुद्धीची शुद्धी होईल आणि कधी मनाची शुद्धी होईल. असे काही उपास एक पर्याय म्हणून मी तुम्हाला सुचवणार आहे. या व्यतिरिक्त असंख्य प्रकारचे उपवास तुम्हाला सुचतील, कारण एकदा आपल्या विचारचक्राला गती मिळाली की ते धावायला लागते. ते जे काही तुम्हाला वेगळे उपासाचे प्रकार सुचले असतील ते मला आवर्जून सांगा, कारण आज हा विषय मी तुमच्याशी बोलत असताना मला जर तुमचा फीडबॅक मिळाला, वेगळे काही उपास मिळाले, तर ते अजून आपण 4 लोकांना सांगू आणि वेगवेगळ्या कल्पकतेच्या वेगवेगळ्या युक्त्या वापरून लोक असंख्य प्रकारचे उपवास करायला लागतील. शरीर, मन आणि बुद्धीच्या शुद्धीसाठीचे उपास जे आहेत त्यातला एक मला सुचलेला, अगदी म्हणलं तर साधा पण म्हणलं तर अवघड असा उपास आहे. तो उपास आहे मोबाईलचा उपास. एखाद दिवशी असं करून बघा की आज मोबाईलचा उपास आहे. खरं सांगायचं ना तर आपण जर डॉक्टर नसलो, म्हणजे आपल्यावर कुणाचे आपल्या केलेल्या उपचारांवर किंवा आपण काहीतरी दिलेल्या औषधांवर कुणी रुग्ण अवलंबून नसेल, त्याचं जीवनमरण अवलंबून नसेल, तर खरं तर फारसा फरक नाही पडत. कारण आपण अशा पिढीचे नाही आहोत की जे मोबाईल असतानाच जन्माला आले. मोबाईल नसण्याचा जमाना आपण पाहिला आहे. लँडलाईनचे नंबर पाठ असण्याचा जमाना आपण पाहिला आहे, तुम्हीही पाहिला आहे. आणि मोजके नंबर आपल्याला पाठ असायचे, जे अत्यावश्यक असायचे ते. आयुष्य उत्तम चाललं होतं. वेळ ठरवून आपण फोन करायचो, ट्रंक कॉल बुक केला जायचा, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आपल्याला परत त्या जमान्यात जायचं नाही आहे किंवा जाऊन राहायचंही नाही आहे दीर्घकाळ. पण हे जे काही आहे त्याशिवायही आपण राहू शकतो का, हे फक्त बघायचं आहे. उपवासाचा आणखीन एक मुद्दा असं सांगतात की उपवास कशासाठी, तर मनावर ताबा आहे की नाही हे तपासण्यासाठी, आणि नसला तर तो मिळवण्यासाठी, असला तर तो किती आहे हे तपासण्यासाठी. की अमुक एक गोष्ट नाही करायची तर नाही करायची तर शक्य आहे का. खूप वेळा असे प्रकारचे उपवास असतात ना की मिठाच्या चतुर्थ्या, तर मोदक करायचे आणि त्यातल्या एका मोदकामध्ये मीठ घालायचं आणि त्या मोदकाचं नैवेद्य दाखवायचं आणि फक्त मोदक हेच जेवण. ते मोदक खायला सुरुवात करायची. मीठ असणारा मोदक आला की जेवण थांबवायचं. मग एवढा ताबा माझ्यावर आहे का आणि मी काही करू शकतो का, हे तपासण्यासाठीचा हा उपास. तर हेच तपासण्यासाठी आपण एक वेगळा मार्ग वापरू शकतो की मोबाईलचा उपास ठरवून करा. आधी काही तासांसाठी करा, वेगवेगळ्या स्वरूपात करा. की पहिल्या दिवशी आपण फोन करायचा नाही असं ठरवा, आला तर घ्यायचा. 3 दिवसाचं व्रत करायचं असेल, 3 दिवसाचं व्रत करून बघा की पहिल्या दिवशी फक्त आला तर घ्यायचा, दुसऱ्या दिवशी आला तरीही घ्यायचा नाही पण मेसेज पाहायचा, आणि तिसऱ्या दिवशी संपूर्ण उपवास मोबाईलला हातच लावायचा नाही. बघा तर काय होतं. एक होईल की अनेक गोष्टींचे अनावश्यक गोंधळ आपण घालतो सगळेच जण, कारण उपलब्धता आहे. हातात मोबाईल आहे, त्या व्यक्तीला लगेच विचारणं शक्य आहे, आपण लगेच ते काम करून टाकायला बघतो आणि त्यांनी मानसिक अस्वस्थता आपली वाढवतो, समोरच्यांचीही वाढवतो. त्यामुळे मोबाईलचा उपवास करून बघा. आणि यातले बरेचसे उपवास मी करून पाहिले आणि त्याचा मला अनुभव खूप चांगला मिळाला. आता प्रयोग या तत्वावरती ते केले होते. आता यातले उपवास आपण चातुर्मासाचं व्रत म्हणून घ्यायचे असाही एक विचार आहे. तुम्ही यातला काही व्रत घेऊन बघा, तुमचे अनुभव मला सांगा. त्यातले जे कुठले वर्क होणारे असतील ते आपण आणखीन 4 लोकांना सांगूया. आणखीन एक उपवास मला सुचला आणि तो म्हणजे, हे सगळं ना गंमत अशी असते की आपल्याला पटत असतं. मी जर आता कुणाला या गोष्टीवरती हे व्याख्यान द्यायला बसले की अहो अति चहा पिणं किती घातक आहे, तर लोक मला म्हणतील की अहो ठीक आहे, आम्हाला माहिती आहे, हे त्या अमुक मासिकात आलं होतं, त्याच्यात आलं होतं, ह्याच्यात वाचलं होतं. त्यामुळे हे आपल्याला माहिती नाही असं काहीच नाही. फक्त काय होतं, सगळं कळत असतं पण
वळत नाही. आणि ही जी काही आपली अवस्था असते ना, या अवस्थेतनं बाहेर काढण्याकरता, ही कोंडी फोडण्याकरता आपण व्रत म्हणून जर ती गोष्ट घेतली, व्रताचा आधार घेतला, तर आपल्याही मनाला काहीतरी एक नवीन करून बघायला संधी देता येईल. तर एखाद दिवशी आणखीन एका गोष्टीचं म्हणजे चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंकचा उपास हा खूप शक्य आहे आणि खूप सहज जमतो. त्यातही अगदी ज्यांना चहाची तलफ असते की नाही चहा घेतल्याशिवाय मला जमतच नाही, त्यांना जर हे व्रत करायचं असेल तर त्यांनी एक दिवस असं करून बघावं की आपण जो काही चहा नेहमी घेत असू त्यापेक्षा खूप कमी, म्हणजे अगदी 2 किंवा 3 घोटच चहा घ्या, कॉफी घ्या. त्यांनी होतं काय, तर आपण चहा कॉफी घेतली आहे हे आपल्या मनाला फिलिंग येतं आणि त्यामुळे जी वाटायची तेवढी तरतरी वाटते. मागं एका ठिकाणी एका प्रयोगामध्ये मी असं वाचलं होतं की त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला चहा घ्यायची वेळ झाली, चहा घ्यावासा वाटला की तुम्ही चहा करा, समोर घ्या. त्यातले जे पहिले 2 घोट असतात ना, त्यामध्ये तुमची तृप्ती शमलेली असते. मग तो आता घेतलाच आहे, आपल्या समोरच कप आहे म्हणून आपण उरलेला चहा रिचवतो. तसं न करता अगदी मनावर ताबा ठेवून चहा आणि कॉफी या दोन्ही गोष्टी किंवा कोल्ड्रिंक काय जे तुम्ही द्रव घेत असाल तो तितपतच घ्या. हां, अर्थात तो खूप हेल्दी द्रव असला आणि त्यातनं शरीराला खूप फायदा होणारा तो ग्रीन टी किंवा काढा असला तर मात्र 2 घोट घेऊन थांबू नका, तो पूर्ण घ्या. पण ज्या गोष्टीपासून आपल्याला परावृत्त करायचं आहे स्वतःला, त्या गोष्टीसाठी हा प्रयोग करून बघा की एक 4 घोट घ्यायचे आणि नंतर ती गोष्ट थांबवायची. आणि आज माझा उपास आहे की आज अमुक वार आहे का, आज मंगळवार आहे, आज मी चहा नाही घेत, असं 1-2 वेळा करून बघा काय होतं. काहीच होत नाही, छान वाटतं. तिसरा एक उपास म्हणजे गोडाचा उपास. आपल्याला सगळं कल्पना असते पण आवडतं आणि समोर असं छान कुणीतरी काहीतरी गोड गरम करून दिलं की मग किंवा मैत्रिणींनी काही खायला बोलवलं, समोर ठेवलं तर नाही म्हणता येत नाही, मन मोडवत नाही. पण थोडंसं कधीतरी मोडून पहा आणि एखादाच दिवस करा की अमुक एक विशिष्ट वार आणि त्या दिवशी मी गोड खाणार नाही असं ठरवून बघा. तसाच तळणीचा उपास करता येईल की तळलेला पदार्थ अमुक दिवस खाणार नाही. सुरुवातीला करत असताना 3 दिवसाचं व्रत करून बघा. पूर्ण शक्य नाही. माझ्या माहितीत काही जणांनी असे प्रयोग केले होते पण ते खूप त्रासदायक होतात आणि मग त्याची जाहिरात सगळीकडे करायला लागते. कुठेही गेलं की आपल्याला सांग नाही नाही माझा उपास आहे, नाही नाही माझा उपास आहे, मला हे चालत नाही. मग त्याचा गवगवा जास्त होतो, त्या मानाने ते कितपत केलं जातं असंही होतं. त्यापेक्षा असं करून बघता येईल तुम्हाला की काही काळासाठी हा उपास करायचा. आणखीन एक उपास तो आरोग्याला अतिशय उपयुक्त आणि माझा आज अमुक गोष्टीचा उपास आहे आणि मी ते व्रत म्हणून घेतलं आहे असं जर म्हणलं ना तर आपण ते नक्की करू. कारण त्यातल्या खूपच वेळा अशा असतात की जेव्हा आपल्याला ती गोष्ट न करूनही चालणार असते पण तरी सवयीमुळे आपण करतो. त्यात तो महत्त्वाचा उपास म्हणजे वाहनाचा उपास की वाहन वापरायचं नाही आणि आवर्जून ठरवून करायचं की 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटरच्या परिसरातली गोष्ट असेल, काम असेल तेवढ्या जवळचं तर नाही. आत्ता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला घराजवळच्याच ठिकाणी जायचं होतं तेव्हा वाहन न काढताही आपण जाऊ शकत होतो, आपण करतच होतो या गोष्टी. त्यामुळे हे अशक्य नाही, फक्त हे ठरवून करून बघायला हवं. त्याच्यानंतरचा जो उपास आहे ना तो फार मजेशीर आहे. खरं सांगायचं तर तो बायकांना सांगणं हा एक धाडसाचाच भाग आहे पण आपल्याला तो जमू शकतो, तुम्ही करून बघा. उपास आहे आरशाचा उपास. आपली स्वतःविषयीची जाणीव, आपण कोण आहोत, काय आहोत, कसे राहतो, कसे दिसतो, ही जाणीव ही आपल्या दिसण्यापाशी खूप वेळा येऊन थांबते आणि खरं तर त्या दिसण्याच्या पलीकडेही आपण खूप असतो. खूप गोष्टी असतात की ज्या दिसण्यातनं दिसत नसतात, त्यातनं व्यक्त होत नसतात. आपण स्वतःसुद्धा त्या सद्गुणांपर्यंत आपल्या जाऊन पोचत नाही आणि म्हणून एक पूर्ण दिवस आरशाचा उपास करून बघायचा की आरशात बघायचंच नाही. आत्ता या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप जणांची राहणी ही अत्यंत मिनिमम गोष्टींवर येऊन ठेपली आहे.
आणि लोकांना कळून चुकलं की किती कमी गोष्टींमध्ये आपण राहू शकतो. गोष्ट जीवनावश्यक आहे किंवा नाही यातल्या कित्येक गोष्टींच्या बाबतीत आपण असा विचार केलाच नव्हता की हे खरंच आवश्यक आहे की नाही. तो आपण सगळ्यांनी गेल्या 3.5 महिन्यामध्ये केला की अमुक एक गोष्ट आवश्यक आहे किंवा नाही. आणि आपल्याला ही जी सवय लागलीच आहे तर ही सवय कायमस्वरूपी आपल्या स्वतःमध्ये बाणवणं आणि स्वतःला ही गोष्ट लावणं, ही सवय लावणं हे नक्कीच फायद्याचं ठरेल. त्यामुळे एखादा दिवस हा आरशाचा उपास करून बघा. तसाच आणखीन एक उपास आहे म्हणजे दागिन्यांचा उपास. थोडासा अवघड जाईल कधी कधी, पण खरं सांगायचं ना तर ह्या अलंकरणाच्या पलीकडे वेगळे वेगळे अलंकरणाचे जे प्रकार आहेत की आपलं बोलणं, आपली विचाराची पद्धत, आपलं अदरवाईज असणारं व्यक्तिमत्व हे कित्येक वेळा ह्या अलंकरणामुळे झाकोळलं जातं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अलंकार एखाद्या विशिष्ट दिवशी घालायचे नाहीत. असं करून बघा. हां, आता तुम्हाला लग्नकार्याला जायचं तर त्या दिवशी हा उपवास आला तर करू नका. पण अदरवाईज कित्येक वेळा मला अमुक अमुक गोष्टीची सवय म्हणून फक्त आपण करत असतो. त्या सवयी मोडून त्याच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करायचा प्रयत्न करायचा. म्हणून हा अलंकाराचा, दागिन्यांचा उपास करून बघायचा. आणखीन एक उपास आहे. त्या उपासाचा प्रकार आहे तो मला कशावरनं सुचला तेही सांगते. एकदा काय झालं, शांता शेळकेंचा एक लेख वाचत होते आणि तो लेख होता शब्दांवरती. आणि त्यांनी एक फार मस्त कल्पना मांडली. त्या काय म्हणाल्या की आपण इतके शब्द इतक्या वेळा उच्चारत असतो, दिवसाकाठी इतकं बोलत असतो, इतके शब्द मनात येतात, ते तोंडातनं बाहेर येतात. हे जे काही शब्द आहेत आपण बोलत असणारे, आपल्या भोवतीचे लोक बोलत असणारे, हे सगळे शब्द जर त्याला फॉर्म आला, त्याला जर रूप आलं आणि ते असे आजूबाजूला पडले तर काय होईल? म्हणजे आपण चेष्टेत म्हणतो ना की तोंडातनं मोती पोळे पडतात, तसं खरंच हे शब्द असे पडले ते हवेत विरून जातात म्हणून ते दिसत नाहीत. पण ते जर असे पडले तर ज्या ठिकाणी आपल्यासारख्या बोलणाऱ्या 1-2-3 बायका खूप वेळ थांबतील तिथे शब्दांचे ढिगारे उभे राहतील. कल्पना करा, किती छान कल्पना आहे खरं ही, की माणसं बोलतायत, शब्द तोंडातनं पडतायत आणि त्याचे असे ढिगारेचे ढिगारे उभे राहत आहेत बाजूला. तर असं जर झालं तर काय होईल? खूप वेळा आपण खूप अनावश्यक बोलत असतो. अनेक वेळा त्या बोलण्याने गैरसमजही होत असतात, काहीही साधत नसतं, पण आपण बोलत असतो. याच उपासाचा आणखीन एक पुढचा प्रकार म्हणजे साधा कोर्स झाला की ॲडव्हान्स कोर्स करतात ना तसं, ते म्हणजे भांडणाचा उपास. असे प्रसंग येतातच की ज्यावेळी समोरच्यानी काहीतरी बोलल्यावर आपण बोललो नाही असं होतच नाही. काहीतरी पटकन मनात येतं आणि मी का ऐकून घ्यायचं असं वाटायला लागतं. अशाच वेळी एखाद्या दिवशी उपासाच्या मनाला आवर घालायचा आणि बघायचं की काय होतं, आणि ते व्रत म्हणून करायचं. व्रत म्हणून केलं ना की ते न मोडण्याकडे आपलाही कल असतो. असाच आणखीन एक उपास म्हणजे तो जरा थोडासा अवघड आहे. अनुपस्थित असलेल्या व्यक्तीविषयी वाईट न बोलण्याचा उपास. कारण काय होतं, इतकं सहज त्या गोष्टी आपल्याकडनं बोलल्या जातात. जी कुठली मैत्रीण, जी कुठली व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नाही, तिच्याविषयी आपण तिचं असंच आहे, ती नेहमी असं करते, त्या दिवशी तर ती मला असं म्हणली, हे इतकं ओघानी येतं. आणि त्यातही समोरची व्यक्ती जर काही नकारात्मक बोलायला लागली तर मनावर ताबा ठेवणं फार अवघड जातं. जर ते व्रत म्हणून करून बघितलं तर कदाचित त्यातनं खूप काही आपल्याला साधेल आणि एक चांगली सवय लागण्याची शक्यता निर्माण होईल. म्हणून हा उपास, जसा शब्दांचा उपास, भांडणाचा उपास आणि निंदेचा उपास, हे सगळे जे उपास आहेत ना हे कुठेतरी एका ठिकाणी लिहून काढा. काही उपास तुम्हाला उपयुक्त वाटणार पण नाही, कारण एखाद्या खूप बोलणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला शब्दांचा उपास हा चॅलेंज असू शकतो. पण एखादी व्यक्ती जर बोलतच नसेल फार तर तिला काही शब्दांच्या उपासाचं कौतुक नसेल.
ती म्हणेल मी रोजच करते, म्हणजे मला काही फार त्याचं वाटणार नाही, सहज होईल. कारण उपास हे थोडंसं चॅलेंज पण असलं पाहिजे. फार जाता जाता झाला तर मजाही येणार नाही. तर तसा हा शब्दांचा उपास, भांडणाचा उपास आणि निंदेचा उपास, सगळ्या उपासांची जर यादी करून काढली तर ती वाचत असताना तुम्हाला नक्की त्याच्यात भर घालण्यासाठी 4-5 प्रकार सुचतील. ते लिहून काढा आणि अगदी आवर्जून कळवा. काही इर्रिलेव्हंट वाटत असतील त्यावरही आपण चर्चा करू. कारण जसं जसं सुचत गेलं तसं तसं यादी केली, त्यातले काही जे करून पाहिले आणि जे वर्कआउट झाले तेवढे उपास मी तुम्हाला सांगते. आणखीन एक उपास म्हणजे खर्चाचा उपास. खूप प्रसंग असे येतात की खर्च अत्यावश्यक नसतो. हां, मी अर्थात हे ज्या वयोगटाच्या, ज्या सामाजिक स्तरातल्या स्त्रियांसाठी बोलतीये तिथं ही शक्यता आहे. त्यामुळे मला कल्पना आहे की हे सार्वत्रिक आणि सार्वकालिक नाही, पण ज्या समाजामध्ये तुम्ही आणि मी जगतोय त्या ठिकाणी अनेक वेळा असं होऊ शकतं की अत्यावश्यक नसते गोष्ट, पण केवळ त्या क्षणी वाटली म्हणून ती घेतली जाते. अशा प्रसंगी आपण मनावरती काही ताबा मिळवू शकतो का? आणि काही वेळेला ती गोष्ट न घेतल्यानेही काही होणार नसतं. तर खर्चाचा उपास, की आज अमुक वार आहे ना, अमुक दिवशी माझा खर्चाचा उपास आहे, मी नाही करत त्या दिवशी. ते काम पुढे ढकला. कित्येक वेळा असं होतं की काही गोष्टी पुढे ढकलल्या तर त्या टळतात. आता साधी गोष्ट आहे, लॉकडाऊनच्या काळात आपण हेही अनुभवलं आहे की कित्येक कामं, कित्येक गोष्टी अशा होत्या की ज्या आपण फक्त शक्य नाही म्हणून करत नव्हतो, आणि त्या नाही केल्या तर आपण त्याला पर्याय शोधून काढत होतो की अमुक गोष्ट उपलब्ध नाही, ठीक आहे, मग अमुक नाही त्याच्याऐवजी अमुक. अदरवाईज हा पर्याय आपण शोधला नसता. अमुक गोष्टीमध्येही आपलं भागू शकतं, या गोष्टीशिवायही आपण करू शकतो, याची आपल्या स्वतःला जाणीव या दिवसांनी इतकी करून दिली आहे की आपण खूप काही शिकलो आहे. त्यामुळे आता उपासाचे कित्येक प्रकार आपले करूनही झालेत, ते फक्त नोंदवूया आणि वारंवार सगळं पूर्ववत झाल्यावरही करत राहूया. आणखीन एक उपास म्हणजे TV, इंटरनेट, फेसबुक या सगळ्या सोशल मीडिया आणि मीडिया या सगळ्याचा उपास. तोही या काळात आपण अनुभवला आहे की सतत सकाळ संध्याकाळच्या बातम्या ऐकल्या की भोवताली चाललेल्या मृत्यूच्या तांडवाचे वाढणारे आकडे ते फक्त तुमचं मनोबल घटवतात, त्या व्यतिरिक्त काहीच साधत नसतं. हे ज्या ज्या वेळी आपल्या लक्षात आलं त्या त्या प्रत्येक वेळी आपण सगळ्यांनी ही गोष्ट केली आहे, आपण ते पाहणं कमी केलं आहे. मला नाही वाटत की कुठल्याही घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ सगळ्या बातम्या ऐकल्या जातात आता गेल्या काही दिवसात. कारण आपल्याला त्या बातम्यांचा सूर, बातम्यांमधनं मिळणारी माहिती, त्यामुळे आपल्यावर होणारा परिणाम, या सगळ्याची पूर्ण कल्पना आली आहे आणि आपण आपोआपच ते कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न केला आहे, आपण ते कमी केलं आहे. इंटरनेट काय होतं, आपल्याला एकच यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहायचा असतो, पण तेवढाच पाहिला की आपण बाहेर नाही पडू शकत, कारण ते येत राहतं पुढचा आणि मग तोही तितकाच टेम्पटिंग असतो आणि मग आपोआपच ते वाढत जातं. एखाद्या ग्रुपवरती खूप मेसेज होईपर्यंत आपण जर पाहिलं नाही व्हॉट्सॲपवर तर मेसेज खूप साठतात. मग ते सगळं कॉन्व्हर्सेशन जे काही झालेलं असतं ते वाचून त्याच्यावर आपण विचार करतो, मग आपण काहीतरी लिहितो, ते आपोआप वाढत जातं. त्यामुळे 1 मिनिटातलं काम जे असतं ते करण्यासाठी आपण काहीतरी कोणाला तरी मी आज येत नाही एवढं सांगण्यासाठी मेसेज करण्यासाठी हातामध्ये फोन घेतो आणि प्रत्यक्षात तो चिकटतो हाताला आणि बराच वेळ त्याच्यात जातो. त्यामुळे बरं, या सगळ्या समाज माध्यमांमधनं प्रत्येक वेळी सकारात्मक गोष्टी घडतात असं नाही. आता मुलांच्या बाबतीत आपण अनेक वेळा पाहतो की लोकांनी केलेल्या पोस्ट, कोण कोण काय काय करतंय हे पाहून सुद्धा मुलांना अस्वस्थता येते की हा अमुक ठिकाणी गेला, तो अमुक ठिकाणी गेला. म्हणजे हा कुठेच गेलेला नसतो असं नाही, पण तरीही त्याला अस्वस्थता येते की मी तिथे नाही गेलो, मी अमुक नाही केलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहून किंवा मर्यादित अंतरावर राहून त्याचा आनंद घ्यावा, उपभोग घ्यावा, पण योग्य ठिकाणी थांबणं हे मनाला शिकवण्यासाठी. म्हणून हा एखादा दिवस उपवास करून बघायला हरकत नाही. हे जसे उपवास झाले, म्हणजे काही गोष्टी आवर्जून न करणं हा भाग झाला. व्रताचे 3 भाग आपण पाहिले. दैवतेचं पूजन, तो तर
वेगळाच भाग आहे, तिथे आपण काही अल्टर करू शकत नाही. ते व्रत आपण करणारच आहोत. ते करत असताना एक गोष्ट करू शकतो की अत्यावश्यक काय आहे आणि अनावश्यक काय हे ओळखायचं. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटी आता सांगणार आहे. तत्पूर्वी न करायच्या गोष्टी आपण पाहिल्या. आवर्जून करायच्या गोष्टींमध्ये काय करायचं, तर उगाचच विनाकारण तुमच्या संपर्कातल्या कुठल्या तरी व्यक्तीला एखादी गोष्ट भेट देऊन बघा. एखाद्याचा वाढदिवस असेल, एखाद्याने काही यश मिळवलं, काही कारण असेल, तर आपण भेट देतोच. पण एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडनं अपेक्षाही नसताना, मग ती व्यक्ती कुणीही असो, बरं ती गोष्ट फार महागाची खर्चिक असायला हवी असंही नाही, अगदी छोटीशी गोष्ट पण अनपेक्षित आणि विनाकारण अशी देऊन बघा. खूप छान वाटतं. आणि हे वाटलं तर ते व्रत परत परत करत राहावंसं वाटतं. तो आनंद परत परत मिळवावा असं वाटतं. आणखीन एक गोष्ट अशीच की खूप वेळा खूप इच्छा असते की पटकन म्हणावं की वा वा किती छान, मला खूप बरं वाटलं गं, असं झालं. पण आपण ते म्हणत नाही त्यावेळी. तर असे सगळे प्रसंग एखादा दिवस ठरवून, आजचा दिवस जर असेल तर कुठल्या तरी एका व्यक्तीचं कौतुक आज करायचं असं सकाळी उठल्यावरच ठरवा की आज माझा कौतुक आवर्जून करण्याचा व्रत आहे. आणि मग त्या दिवशी सकाळी जर ठरवलं तर आपोआप घडणाऱ्या प्रसंगांमध्ये तुम्हाला लक्षात येत राहील, तुमचं मन तिथे जाईल की अरे हां, ही गोष्ट मला आवडली आहे ना, लगेच सांगून टाकूया. बघा कसं वाटतं. खूप छान वाटतं त्याने. आणखीन एक गोष्ट म्हणजे व्यायामाचे प्रकार, त्याचं महत्त्व याविषयी खूप भरभरून बोललं जातं. सर्वांना या गोष्टी माहिती असतात. पण तरीही प्रत्यक्षात करताना कधी कधी मर्यादा येतात. काही जण आवर्जून रोज व्यायाम करत असतील नियमितपणे, त्याच्यासारखं उत्तम काहीच नाही. पण करत नसताचा भाग म्हणून आवर्जून करायच्या काही गोष्टींमध्ये आपण भेट देण्याचं पाहिलं, कौतुक करण्याचं पाहिलं आणि व्यायाम करण्याचं पाहिलं. या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट आपल्याला आवर्जून करून पाहता येईल की वेगळ्या विषयावरचं वाचन करून पाहणं. खूप लोकांना आवड असते, इच्छा असते, पण वेळ मिळत नाही. मग अशा वेळी काय करावं? व्रत म्हणून आपल्या आवडीची एखादी गोष्ट 10 पानं 15 पानं इथपासून सुरुवात करून रोज वाचत जावं. आणि हे वाचन, हे व्रत आवडलं तर ते वाढवत जावं. पण ते व्रत म्हणून करायचं आणि अमुक गोष्टीसाठीचं व्रत म्हणून मी करते इतकं ते सोपं ठेवायचं, म्हणजे ती गोष्ट आवर्जून केली जाईल. अशीच आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या छंदाची उपासना. जो काही छंद आपल्याला असेल, जो काळाच्या ओघात इतर जबाबदाऱ्या पार पडताना आपला मागं पडला असेल, तो आधी शोधून काढायचा. एक दिवस स्वतःसाठी विचार देऊन, काही काळ, एक दिवस खूप जास्त झालं या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असणाऱ्या बायकांसाठी, पण काही काळ स्वतःसाठी विचार काढून आपल्या आवडीच्या गोष्टी निवडून त्या सगळ्यांसाठी व्रत म्हणून काही काळ देणं. आपण काळ द्यावा हे सगळं आपल्याला खूप छान माहिती असतं की स्वतःसाठी जगलो, मी टाईम मिळाला तर माणूस किती रिलॅक्स राहतो. या सगळ्याची तत्वतः माहिती असते, पण ते प्रत्यक्षात होत नाही. ते व्रताचा भाग म्हणून जर करून पाहिलं तर कदाचित आपल्याला त्यातनं एक वेगळं काहीतरी हाताशी लागू शकेल. या व्याख्यानाच्या शेवटाकडे जाताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, आणि ती गोष्ट अशी आहे की त्यातनं आपल्याला खूप बोध घेण्यासारखं आहे. ही माझी अतिशय आवडती गोष्ट आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या कार्यक्रमात मी कदाचित ही सांगितलेली कुणी ऐकलीही असेल. गोष्ट अशी आहे की एका घरामध्ये एकदा श्राद्धाचा स्वयंपाक चालू असतो आणि नवीन लग्न झालेली सून तिच्या सासूबाईंना मदत करत असते. दोघीजणी मिळून स्वयंपाक करत असतात श्राद्धाचा. सगळा स्वयंपाक बाकीचा होतो, चटणी भरीत जे काही नेहमीचे पदार्थ असतात ते. आणि त्याच्यानंतर 2च पदार्थ सासूबाईंनी मागं करायचे ठेवलेले असतात, ते म्हणजे खीर आणि वडे. त्या खीर करतात, खीर उकळायला ठेवतात आणि जशी ती गॅसवरती खीर उकळायला लागते तसं ते घरात एक मांजर असतं. त्या मांजराला तो दुधाचा वास आल्यावर ते सारखं त्या ओट्यापाशी यायला लागतं. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा त्याला हाकललं तरी ते मांजर परत परत यायला लागतं. मग त्या सासूबाई काय करतात, खूप वैतागलेल्या असतात. त्या दुधाच्या वासाने येणाऱ्या मांजराला त्यांनी हाकलून सुद्धा ते जात नसतं आणि त्याच्यानंतरचा पदार्थ करायचा त्यांनी ठरलेला असतो वडे.
ते तळलेले वडे काढण्यासाठी त्यांनी एक मोठी वेताची दुरडी तिथे ठेवलेली असते. तर ते मांजर खूप त्रास द्यायला लागल्यावर त्या काय करतात, त्या मांजराला तिथे ठेवतात आणि त्याच्या अंगावरती दुरडी पालथी घालतात. टोपलीखाली ते मांजर बसून राहतं. त्यांना त्रास होत नाही, त्यांचं काम पुढे जातं, सगळं गोष्ट होऊन जातात. काही वर्षामध्ये जातात. नंतर काय होतं, त्या सासूबाई जातात आणि त्यांचं श्राद्ध करायची वेळ येते. सूनबाई सगळी श्राद्धाची तयारी करते आणि ती करत असताना ती नवऱ्याला यादी देते सामानाची, की अहो एवढं एवढं सामान घेऊन या, म्हणजे मग मी सासूबाईंचं श्राद्ध करेन. नवरा ती यादी पाहतो, त्याच्यात हिने लिहिलेलं असतं की एक टोपली मोठी आणि मांजर. तो विचारतो की हे काय, टोपली आणि मांजर कशाला लागतं श्राद्धासाठी? त्यावर ती सांगते की काय आहे ना, आपल्या घरात पद्धत आहे तसं घालायची. आईने जेव्हा श्राद्धाचा स्वयंपाक केला होता ना, तेव्हा त्यांनी टोपलीखाली मांजर पालथं घातलं आणि मग स्वयंपाक केला होता. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या अवतीभोवती कितीतरी मांजरं टोपलीखाली झाकून ठेवलेली असतात. त्यातली टोपलीखाली झाकलेली मांजरं कुठली आणि खरा श्राद्धाचा स्वयंपाक कुठला आणि काय, हे ओळखण्याचं जाणतेपण शिक्षणाने, समाजात वावरल्याने आपल्याला सगळ्यांना आलं आहे. जग इतकं जवळ आलं आहे, कितीतरी माहिती आपल्याला मिळाली आहे. या सगळ्या माहितीचा वापर करून आपण नव्या जगामधली नवीन व्रतं जर डिझाईन केली तर ही टोपलीखालची झाकलेली मांजरं आपोआप गप्प बसतील. आणि आमच्याकडे असं करतात याचं मूळ शोधायचा प्रयत्न जर तुमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित स्त्रियांनी केला तर मला वाटतं धर्म, संस्कृती, परंपरा ह्या सगळ्यातलं पुढे काय न्यायचं आणि काय थांबवायचं हे ठरवणं समाजाला खूप सोपं जाईल. आणि त्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न, या विषयावर आपल्याशी संवाद साधून हा विषय आपल्या अनेकींच्या मनामध्ये पोचवायचा आज मी प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विचारात प्रवृत्त व्हाल, शंका विचाराल, प्रश्न उभाराल आणि कित्येक तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच शोधू शकाल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.